हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत। मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मस्तपैकी अशी मटण खिम्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। त्याचबरोबर मी तेल कोणतं वापरते आणि बऱ्याच वेळा मी बऱ्याचशा रेसिपी ह्या तेलाने बनवते ती तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदा। ह्यानी व्हेज नॉन व्हेज सगळ्या ह्या तेलाने रेसिपी तुम्ही बनवू शकता। तर चला पूर्ण व्हिडिओ बघा। आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका। ठीक आहे, चला सुरुवात करूया। तर अर्धा किलो मटण खिमा इथं स्वच्छ धुवून घेतलाय आणि त्याच्यामध्ये काय काय मसाले टाकलेले आहेत ते तुम्हाला सांगते। हळद टाकलेले आहे, चवीनुसार मीठ, लाल चटणी आणि गरम मसाला 1 चमचा एवढं सगळं टाकलेलं आहे। आणि आता चला बाकीचे मसाले टाकूया। हिरव्या मिरच्या टाकायच्यात आपल्याला चवीनुसार 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाकल्या तरी चालतील। आणि मटण खिमा बरेच जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात। मी आज एक नवीन पद्धतीने करायला लागले, नाहीतर मी हमेशा आज डायरेक्टली करते की फक्त फिक्का आधी शिजवून घेते आणि नंतर मग त्याला मस्त मसाले टाकून करते। पण आज मला चला नवीन पद्धतीने मटण खिमा बनवणार आहे, ते तुम्हाला सुद्धा दाखवते। ते एक उभा म्हणा आडवा म्हणा जसा आवडेल तसा कांदा कापून टाकायचा आहे। अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे आणि ती मस्तपैकी सगळा मसाला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या किंवा चमच्याने का व्यवस्थित होत नव्हतं मिक्स, त्यासाठी हाताने मिक्स करून घेतलं। नंतर कुकरमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला आणि थोडीशी चटणी टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घेतलंय आणि नंतर एक टमाटर टाकलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा मसाला सगळा लावून ठेवलेला खिमा टाकायचा आहे। तर मस्तपैकी अशी मेथी ही बनवणार आहे, मी खिमा बनवणार आहे। मेथी तर मस्तपैकी स्वच्छ धुवून कापून ठेवलेली आहे प्लेटमध्ये। तर चांगलं टमाटर वगैरे थोडंसं नॉर्मल शिजल्यानंतर तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मी खिमा टाकलेला आहे, नंतर मग मेथी टाकलेल्या आहे। तर काय होतं ना, आपण बऱ्याच वेळा खिमा बनवताना काय करतो, मेथी पूर्ण असं खिमा तयार झाल्यानंतर ओतून मेथी टाकतो आणि 5-10 मिनटं जरा व्यवस्थित मिक्स केलं किंवा शिजवलं की होऊन जातं आणि कलरसुद्धा मेथीचा एकदम हिरवागार जसं तसा राहतो। पण आज मी मेथीसोबत असं खिमा शिजवून बनवणार आहे। तर एक तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि जरा ही थोडीशी नवीनसुद्धा रेसिपी आहे। शिवाय ह्याच्यामध्ये मी एक जी तेल वापरते ना, ती तेल टाकलेलं आहे। कोणतं तेल आहे ते तुम्हाला पुढे माहीतच पडणार आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हा तुम्हाला समजणार आहे। आणि हे तेल आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप फायद्याचं आहे, तर तुम्हाला सुद्धा वापरणं गरजेचं आहे। तर चला कुकरचं झाकण लावून घेते आणि कमी गॅसवरती एक शिट्टी करून घेते। आणि इथं सुद्धा मटणाचं कालवण सुद्धा त्याच तेलामध्ये मी बनवून साईडला ठेवलेला आहे। तर हे बघा मस्तपैकी असं झणझणीत मटणाचं कालवण तयार झालेलं आहे। बऱ्याचशा मी अशा मटणाच्या रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलेल्या सुद्धा आहेत। मला करून बघितल्या असतील तर तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, नसतील केलं तर एकदा नक्की ट्राय करा। कुकरची एक शिट्टी झालेली आहे कमी गॅसवरती, 1 किंवा 2 तुम्हाला जशा लागतील तसे तुम्ही शिट्ट्या करू शकता। इथं कढईमध्ये तेल वगैरे न टाकता ही खिमा सगळं आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि ह्यातलं सगळं पाणी आटून घ्यायचं। मी पाणी बिलकुल खिम्यामध्ये टाकलं नव्हतं। तर आता थोडंसं नाही 15-20 मिनटं फास्ट गॅसवरती सगळं पाणी आटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला लागत असेल असं थोडंसं पाणी तर तुम्ही पाणी ठेवू शकता, पण मी पूर्णपणे सुक्क करणार आहे। आणि नंतर मग आपलं पूर्णपणे खिमा तयार होतोच नाही। ह्याची मैत्रीण आणि स्नेहा मस्तपैकी ते फोन बघत बसल्यात, व्हिडिओ काढायला आले की लगेच मस्तपैकी तोंडावर हात ठेवून लगेच हसत होत्या दोघीजणी। तर परत त्यांना जेवण वगैरे माझं पूर्ण झालं, जेवायला दिलं। जेवण झाल्यानंतर आता मी तुम्हाला तेल दाखवते, हे बघू शकताय एकदम प्युअर मोहरीचं तेल आहे, जी मी बऱ्याचशा रेसिपीमध्ये मी माझ्या वापरते आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी वापरलं असेल किंवा नसेल वापरलं तर तुम्ही हे तेल एकदा वापरून बघा। इतक्या मस्त आणि चविष्ट सगळ्या भाज्याने, व्हेज असो नॉन व्हेज असो सगळ्या भाज्या एकदम भारीपैकी होत्यात। तर हे तेल एकदम कमी प्राईजमध्ये आहे आणि तुम्हाला ॲमेझॉनवरती भेटून जाईल। घरी बसल्या बसल्या तुम्हाला हे तेल येईल। ऑर्डर करण्याची गरज आहे, फक्त करा आणि तुम्ही हे तेल एकदा नक्की वापरून बघा। आपण मोहरीचं तेल जे आणतो दुकानातून वगैरे ती न आणता एकदा हे जर तेल केलं ना, एकदम प्युअर लाकडी घाण्यावरचं तेल असतं ते तसं तेल आहे, 100% असं प्युअर तेल आहे। तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। प्लास्टिकची बॉटल आहे, पडण्याचं काही टेन्शन नाही, पडली तर फुटणार वगैरे नाही। पॅकिंग खूप मस्त आहे आणि तेलसुद्धा एक नंबर आहे। खोलल्या इतका मस्त असं त्याचा सुगंध आला। आणि असं नाही की फक्त ते खाण्यासाठी आहे, बऱ्याचशा मोहरीच्या तेलाचे बरेचसे फायदे आहेत। आपण तोंडाला लावू शकतो, कुठं दुखत असेल तर त्याला लावू शकतो, अंगावरती, गालावरती, कुठं इतर ठिकाणी आपल्याला लाल चट्टे वगैरे झाले तर त्याच्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून सुद्धा आपण तिथं मालिश करू शकतो। किंवा आपले पाय वगैरे दुखत असतील तर पायाच्या तळव्याला तेल घासून मालिश करू शकतो। अनेक फायदे आहेत, तुम्ही बघू शकता, यूट्यूबवर सर्च करू शकता की मोहरीच्या तेलाचे बरेचसे फायदे आहेत। तर तुम्ही हे, आणि शिवाय अशा ठिकाणी जर आपल्याला मालिश वगैरे जर करायचं असेल ना, त्याच्यासाठी फक्त लाकडी घाण्याचं तेल लागतं आपल्याला। तर तुम्ही हे
तर हे कोपॉल मस्टर्ड ऑइल सेम आपल्याला जसं पाहिजे तसं तेल आहे, लाकडी घाण्याचं तेल आहे, जे सगळेजण आरामात घेऊ शकतात. का तर एकदम कमी प्राईजमध्ये आहे, घरी बसल्या बसल्या येतं आणि सगळं आपलं आरामात सगळं काही जेवण व्यवस्थित आणि पौष्टिक चविष्ट बनतं. तुम्ही आणल्याशिवाय किंवा मागवल्याशिवाय किंवा बनवल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही त्याची चव, आणि चवीत बिलकुल असा फरक पडणार नाही. जसे तुम्ही दररोजचे नॉर्मल सगळं काही जेवण खाताय ना, तर तसंच जेवण तुम्हाला लागणार आहे. पण त्याचे फायदे अनेक होणार आहेत आपल्या शरीराला, मेंदूला म्हणा किंवा आपल्या चेहऱ्याला, स्किनला बरेचसे असे फायदे आहेत. तर तुम्ही एकदा यूज करा, तुम्हाला तेव्हाच समजेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हेज नॉनव्हेज सगळं काही जेवण ह्याच्यामध्ये आरामात बनवू शकते आणि चवीचा असं कोणाला पत्ता लागणार नाही की मोहरीच्या तेलामध्ये बनवलेलं आहे. आणि मटण तर असं जबरदस्त बनतंय ह्या तेलाने, एकदम भारी बनतंय. तर बरेच जण काय करतात, आवडीनं मोहरीच्या तेलाचं मटण बनवतात, का तर म्हणतात त्या तेलाने एकदम भारी चव लागते. पण असं नाही की फक्त त्या मटणामध्ये नॉनव्हेजमध्येच फक्त चव त्याची असते, असं नाही. बाकी सगळ्या भाज्या, छोले भटोरेसुद्धा तुम्ही आरामात त्या तेलामध्ये बनवू शकता. बाकी इतर सगळे सांगितल्याप्रमाणे की बरेचसे सगळे पदार्थ तुम्ही त्या तेलामध्ये बनवू शकता. फ्राय असो किंवा सुक्या असो किंवा पातळ रशाचे सुद्धा असो, भाज्या वगैरे सगळं काही तुम्ही त्या तेलामध्ये आरामात बनवू शकता. मी सुद्धा आता बघू शकता बटाटा आणि शेवग्याची शेंग दोन्ही मिक्स करून सुक्की बनवायला लागली, रशावाली नाही. तर तेल टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये, नंतर बटाटे आणि शेवग्याची शेंग टाकलेले, एक टमाटर टाकलेला आहे. नॉर्मल आपल्याला मसाला, हळद, मीठ, गरम मसाला आणि लाल चटणी टाकायची फक्त. आणि पाणी न वतता मी हे शेंग वाफेवर शिजवणार आहे. त्यासाठी आपल्याला 1-2 हातांनी थोडेसे शिंतोडे मारायला लागतील पाण्याचे. झाकून ठेवायचे 5-10 मिनटं आणि मस्तपैकी अशी मोकळी शेंग तयार होती. तुम्ही एकदा करून बघा, एकदम भारी वाटेल आणि सगळेजण आवडीने खातील सुद्धा. आणि अशाच बऱ्याचशा भाज्या तुम्ही करून बघा, एकदम भारी भन्नाट चव लागेल. आणि मटण तर म्हणसाल विचारू नका. मी बऱ्याचशा रेसिपी मटणाच्या सुद्धा मोहरीच्या तेलामध्ये बनवलेल्या दाखवलेल्या आहेत. आणि बाय चान्स कधी कधी माझ्याकडलं मोहरीचं तेल संपलं ना, तर ऑनलाईन मला तेल मागेपर्यंत मला दम नाही निघत, त्यासाठी मी पटकन सचिनला दुकानातून आणायला होते. पण दुकानामध्ये कसं होतं, ते मशनीवरचं वगैरे काढलेलं तेल असतं. तर हे प्युअर लाकडी घाण्याचं तेल आहे. तुम्ही एकदा यूज करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर शेंग बघू शकता किती मस्तपैकी असे झालेले आहे, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी झालेले आहे. आता झाकून ठेवते 5-10 मिनिटांनी, मस्तपैकी शेंग तयार होईल. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत आपण आरामात खाऊ शकताय. आणि शेंग म्हणा, आपल्या शरीरासाठी शेंगसुद्धा चांगले आहे. तर एकदा अशी ट्राय करायला काय हरकत नाही. आणि ही मोहरीच्या तेलाने बनवलेलं मटण आहे. बऱ्याचशा मटणाच्या रेसिपी मोहरीच्या तेलामध्ये मी बनवलेल्या माझ्या चॅनलवरती टाकलेल्या तुम्ही बघू शकता. आणि सगळ्या रेसिपी वेगळ्या वेगळ्या आहेत, एक नाही. तर एकदा नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. तुम्हाला आणखीन काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता.